नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एज्यू एमपीएससी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी संतोष कोळी. आज आपण 1 मार्च 2026 चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तर पाहणार आहोत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 10 प्रश्न पाहणार आहोत, जे की सर्वच्या सर्व महत्त्वाचे असतील आपल्या येणाऱ्या एक्झामसाठी. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर नक्की करा. चला तर सुरू करूया. मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे. 1 मार्च हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जागतिक शून्य भेदभाव दिवस. आता आपण अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, 1 मार्च हा दिवस जागतिक शून्य भेदभाव दिन म्हणून साजरा केला जातो. आणि 2026 ची थीम काय आहे? तर थीम आहे जीव वाचवा, गुन्हेगारीकरण थांबवा किंवा गुन्हेगारीकरण रद्द करा. ही 2026 ची थीम आहे. कशाची? जागतिक शून्य भेदभाव दिनाची. आता आपण मार्च महिन्यातील सर्वच्या सर्व दिवस, महत्त्वाचे दिवस पाहूयात आता. आता त्यातला पहिला दिवस आहे 1 मार्च, जो की आत्ता आपण बघितला, शून्य भेदभाव दिन. आणि दुसरा कुठला आहे? तर जागतिक नागरिक संरक्षण दिन देखील 1 मार्चला साजरा केला जातो. पुढचा पाहूया 3 मार्च. 3 मार्चला काय असतं? तर जागतिक वन्यजीव दिन असतो. त्याचबरोबर जागतिक श्रवण दिन देखील 3 मार्चला साजरा केला जातो. 4 मार्चला काय असतो? राष्ट्रीय सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो. 8 मार्चला आपल्याला माहितीच की आंतरराष्ट्रीय महिला दिवस 8 मार्चला साजरा केला जातो. 9 मार्चला काय असतो? 9 मार्चला धूम्रपान निषेध दिन असतो. आणि तो कधी असतो? प्रत्येक मार्चच्या दुसऱ्या बुधवारी साजरा केला जातो. 10 मार्चला काय असतो? CISF दिन म्हणून साजरा केला जातो. 12 मार्चला मॉरिशस डे म्हणून साजरा केला जातो. 14 मार्चला नद्यांसाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन म्हणून 14 मार्च साजरा केला जातो. 15 मार्चला काय असतं? तर 15 मार्चला जागतिक ग्राहक हक्क दिन असतो. पुढचं पाहूयात. 16 मार्चला काय असतं? 16 मार्चला राष्ट्रीय लसीकरण दिन असतो. 18 मार्चला काय असतं? आयुध निर्माण कारखाने दिन असतो. हा भारतात साजरा केला जातो. 20 मार्चला काय असतं? तर 20 मार्चला जागतिक आनंद दिन असतो. चिमणी दिवस पण असतो आणि हिंदी नववर्ष दिन देखील 20 मार्चला साजरा केला जातो. आता 21 मार्चला पाहूया. 21 मार्चला जागतिक वनीकरण दिन साजरा केला जातो. जागतिक डाऊन सिंड्रोम दिन देखील 21 मार्चला साजरा केला जातो. आता 22 मार्चला पाहूया. जागतिक जल दिन हा 22 मार्चला साजरा केला जातो. 23 मार्चला पाहूया. 23 मार्चला जागतिक हवामान शास्त्र दिन साजरा केला जातो. कधी? तर 23 मार्चला. 24 मार्चला काय असतो? तर 24 मार्चला माहितीच आपल्याला की क्षय म्हणजे टीबी दिन असतो. क्षयरोग म्हणजे टीबी दिन असतो. 26 मार्चला काय असतो? 26 मार्चला रामनवमी असते. आणि 27 मार्चला जागतिक रंगभूमी दिन म्हणून 27 मार्चला साजरा केला जातो. हे होते मार्चचे सर्वचे सर्व महत्त्वाचे दिवस. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे. वायुशक्ती 2026 हा सराव कुठे आयोजित करण्यात आला होता? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, जोधपूर हवाई तळ. आता मित्रांनो, आपण वायुशक्ती 2026 सराव याबद्दल आता अधिक माहिती जाणून घेऊया. आता कोठे हा सराव पार पडला? तर राजस्थानमधील पोखरण येथे आयोजित झालेला वायुशक्ती सराव भारतीय हवाई दलाने युद्ध शक्तीचे प्रदर्शन केले. कशामध्ये? वायुशक्तीमध्ये. आणि तो कोठे पार पडला? तर पोखरण येथे पार पडला. राजस्थानमधील पोखरण येथे पार पडला. भारत आणि पाकिस्तान सीमेजवळ थारच्या वाळवंटात हा वायुशक्ती सराव आयोजित केला होता. आणि वायुशक्तीचा उद्देश काय असतो मित्रांनो? तर वायुशक्ती सराव हा भारतीय हवाई दलाकडून युद्ध तयारी दर्शवण्यासाठी नियतकालिक अग्निशक्ती प्रात्यक्षिक म्हणून आयोजित केला जातो दरवर्षी वायुशक्ती सराव. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. आजचा आपला प्रश्न क्रमांक 3 आहे. राष्ट्रीय जलमार्ग 2 हा कोणत्या नदीवर आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ब्रह्मपुत्रा. तर मित्रांनो, राष्ट्रीय जलमार्ग 2 हे ब्रह्मपुत्रा नदीवर आहे. आणि सध्या चर्चेत काय आहे हे, का आहे हे राष्ट्रीय जलमार्ग 2? तर केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आसाममधील दिब्रुगड, कुठे? तर दिब्रुगड येथे आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीकाठी राष्ट्रीय जलमार्ग 2 वर 3 प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन केले. त्यामुळे सध्या राष्ट्रीय जलमार्ग 2 हा चर्चेमध्ये होता. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. आजचा आपला प्रश्न क्रमांक 4 आहे.
स्काय स्टिंग हे मिसाईल कोणत्या देशाने विकसित केलेले आहे? आणि त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, इस्रायल. आता अधिक माहिती जाणून घेऊ मित्रांनो. आता आपण स्काय स्टिंग हे मिसाईल काय आहे ते पाहूया. स्काय स्टिंग मिसाईल कोणी विकसित केलेले आहे? तर इस्रायल या देशाने हे मिसाईल विकसित केलेले आहे. आणि आता आपण स्काय स्टिंग या मिसाईल बद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. तर स्काय स्टिंग ही मिसाईल 6व्या पिढीतील बियॉन्ड व्हिज्युअल रेंज एअर टू एअर म्हणजेच की हवेमधून हवेमध्येच मारा करणारे एक क्षेपणास्त्र आहे. कुठले? तर स्काय स्टिंग हे, आणि हे इस्रायल देशाने विकसित केलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 5 आहे, भारतातील पहिले राज्य नवोन्मेष अभियान कोठे सुरू करण्यात आले? आणि त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, त्रिपुरा. मित्रांनो, नीती आयोगाच्या अंतर्गत अटल इनोव्हेशन मिशनने त्रिपुरामध्ये भारतातील पहिले राज्य इनोव्हेशन मिशन सुरू केलेले आहे. कोठे चालू केलेले आहे हे पहिले राज्य इनोव्हेशन मिशन? तर त्रिपुरामध्ये चालू केले आहे. आणि ही एक दीर्घकालीन संस्थात्मक प्रणाली आहे मित्रांनो, हे नवोन्मेष अभियान, जी की राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मजबूत, समावेशक आणि प्रदेश विशिष्ट इनोव्हेशन इकोसिस्टीम तयार करण्यास मदत करते. कुठली? तर राज्य नवोन्मेष अभियान. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 6 आहे, भारतीय सैन्याने अग्निवर्षा 2026 हा सराव कुठे आयोजित केला होता? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, राजस्थान. मित्रांनो, भारतीय सैन्याने नुकताच अग्निवर्षा 2026 हा आयोजित केला होता. आणि तो कुठे आयोजित केला होता? तर भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडने राजस्थानमधील जैसलमेर येथील पोखरण फील्ड फायरिंग रेंज येथे एकात्मिक अग्नि आणि युद्धाभ्यास सराव म्हणजेच की अग्निवर्षा सराव आयोजित केला होता. आणि या सरावात अनेक क्षेत्रात कार्यरत असलेल्या यांत्रिक दलांच्या लढाऊ प्रतिभेवर प्रकाश टाकण्यात आला होता. तर काय झालेलं या सरावामध्ये? तर अनेक क्षेत्रातील यांत्रिक दल आलेले होते आणि त्यांच्या लढाऊ प्रभावितेवर प्रकाश टाकण्यात आला होता या अग्निवर्षा 2026च्या सरावामध्ये. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 7 आहे, विकोसॅट-1 हे कोणत्या राज्यातील विद्यार्थ्यांनी विकसित केलेला एक लघु उपग्रह आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तमिळनाडू. मित्रांनो, तमिळनाडूच्या विद्यार्थ्यांनी विकोसॅट-1 हे विद्यार्थ्यांनी विकसित केलेले एक लघु उपग्रह आहे. आता याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, तमिळनाडूच्या शिवगंगई जिल्ह्यातील अरियाकुडी सरकारी उच्च माध्यमिक शाळेतील 11वीच्या विद्यार्थ्यांनी विकोसॅट-1 नावाचा म्हणजे किती ग्राम? तर 600 ग्राम वजनाचा मिनी उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे. तमिळनाडूच्या विद्यार्थ्यांनी हा विकसित केलेला एक लघुग्रह आहे मित्रांनो. आणि त्याचा उद्देश काय आणि याचं कार्य काय असणार आहे? तर विकोसॅट-1 हा 5 विशेष सेन्सर वापरून बुरशीजन्य बीजाणू शोधण्यासाठी डिझाईन केलेला हा उपग्रह आहे. कशाचा? त्याचा उद्देश काय? तर बुरशीजन्य बीजाणू शोधण्यासाठी डिझाईन केलेला हा विकोसॅट-1 हा उपग्रह आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 8 पाहूयात. रॅम्प कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाद्वारे राबविला जातो? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय याद्वारे रॅम्प हा कार्यक्रम राबविला जातो. आता अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, रॅम्प कार्यक्रम कोणी सुरू केलेला आहे? तर सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने सुरू केलेला हा कार्यक्रम आहे. आणि ह्या कार्यक्रमाचं मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर उद्दिष्ट आहे की MSMEs म्हणजेच की सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी बाजारपेठ आणि कर्ज उपलब्धता सुधारण्याचे उद्दिष्ट ह्या रॅम्प कार्यक्रमाद्वारे राबविला जातो. तर मित्रांनो, रॅम्प कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी नुकतीच दिल्ली येथे ही MSMEची परिषदेची बैठक आयोजित केली होती. आणि जागतिक बँकेच्या सहकार्याने हा कार्यक्रम राबविला जातो. सध्या झालेल्या दिल्ली येथे 5वी राष्ट्रीय MSMEची बैठक झाली होती. त्यामुळे सध्या रॅम्प कार्यक्रम हा चर्चेमध्ये होता. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 9 आहे,
राहवीर योजना कोणत्या मंत्रालयाद्वारे राबवली जाते? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय. आता अधिक माहिती जाणून घेऊया याबद्दल आपण आता. तर मित्रांनो, राहवीर योजना ही कुणी चालू केलेली आहे? तर ती रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाद्वारे राबवली जाते. आणि दिल्लीच्या आता ही सध्या चर्चेत काय आहे, तर दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी रस्ते अपघातातील बळींना वेळेवर मदत करण्यासाठी दिल्लीत राहवीर योजना लागू करण्याची घोषणा केलेली आहे. त्यामुळे सध्या ही राहवीर योजना मित्रांनो चर्चेमध्ये आहे. आणि राहवीर योजना आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सुरू केलेला एक उपक्रम आहे. आणि मित्रांनो, ह्यामध्ये मदत करणाऱ्याला म्हणजेच की रस्ते अपघातात गंभीर जखमींना मदत करणाऱ्याला काय मिळते? तर 25,000 रुपये रोख प्रोत्साहन आणि प्रशंसा प्रमाणपत्र या अपघातात मदत करणाऱ्यांना मिळते. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 10 आहे, 2025-26 रणजी ट्रॉफी कोणी जिंकली? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, जम्मू आणि काश्मीर. अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, नुकतीच रणजी ट्रॉफी पार पडली आणि त्यामध्ये जम्मू आणि काश्मीरने 2025-26 या रणजी ट्रॉफीमध्ये अंतिम सामन्यात कर्नाटकला हरवून रणजी ट्रॉफी जिंकलेली आहे मित्रांनो, जम्मू आणि काश्मीरने. हुबळी येथील KSCA क्रिकेट स्टेडियमवर जम्मू आणि काश्मीरने 8 वेळा विजेत्या म्हणजेच की 8 वेळा विजेत्या कर्नाटक संघाचा पराभव करून हे जम्मू काश्मीरने आपल्या कारकिर्दीतले 60 वर्षाच्या कारकिर्दीतले हे जम्मू काश्मीरने आपले पहिले रणजी करंडक जिंकलेले आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे आपले 1 मार्च 2026 चालू घडामोडीचे महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तर. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.